खोटे वाटतात। हे जास्त शहाणपणा करू नकोस हा। ही नाटकं आधी बंद कर। घरात खूप काम आहेत ती कर। चल निघ। हे कसं शक्य आहे? दादा ही असली भाषा बोलायला लागलाय, काहीतरी गडबड आहे। अहो, गडबड काय असणार आहे? तुमचा ना काहीतरी गैरसमज झाला असेल। नाही, गैरसमज नाहीये, खरंच आम्ही दोघांनी स्वतः त्यांचं बोलणं ऐकलंय। हे बघ। काय रे, कसं असतंय? अरे कशाला फोन केला तू मला? मी मस्त असते बा। नेहमी अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान। दिवसेंदिवस दादाबद्दलचा संशय वाढत चाललाय माझा। तपकिरीचा तिरस्कार करणारा माणूस तर तपकीर आवडायला लागली। ही अचानक बेळगावी भाषा बोलायला लागली। डावखरा माणूस उजवा झाला। राणीने फेकलेला दगड त्याने उजव्या हाताने झेलला आणि उजव्या हाताने फेकला। कुठेतरी पाणी मुरत आहे। काहीतरी मोठी गडबड आहे, मला खात्री पडायला लागली। हो आपण गडबड आहे हे आम्हाला सुद्धा जाणवायला लागलं आता। पण तुम्ही काळजी करू नका। आपण ना माहिती काढायचा प्रयत्न सोडले नाही पाहिजे। आता आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी जावंच लागेल। मान्य आहे, पण तुम्ही जे काही कराल ते सांभाळून करा, जपून करा। हो आबा, आम्ही येतो। असं समजा की आजपासून आपलं मिशन दादासाहेब सुरू आहे। राणी चल। मग बसताय का? चालेल ना। वा घे, आज बापा बरोबर दारू प्यायची मजा घे। बर मी अरे बर मी आहे की। हा शिकवतो तुला। वत बस का? थोडी बर, अडकी थोडी लार्ज बनव। हे बरोबर आहे। आता हे दुसरी घे, तेवढीच बर। हे बघ, मापात पाप कधी करायचं नाही। चिअर्स। येस। हा मॅजिक, ठेवतो ग्लास खाली। दारूला हात लावायचा नाही। कशाला आली परत? तुला सांगितलं होतं की आमच्या बाप लेकाच्या मध्ये कडमाडायचं नाही म्हणून। मग कशाला आली? आणि तो काय आता लहान नाही राहिला, कळतं त्याला। जा पण जा म्हणतो ना। रंगाचा भंग करती। बाबा आज छान घमघमाट सुटलाय ना? अरे मग तुझ्या बापाचा ब्रँड कसा आयरा गेरा नसतो। पण चवीला काहीतरी पाहिजे होतं बाबा। आहे ना, मिळणार की एकदम फर्स्ट क्लास। ए हो आले आले। हा घे, आले आले, घे घे पी। हा Cheers. वा 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 मस्त। घ्या ना दादासाहेब, काही लागलं तर अजून सांगा बरं का। कामाला लावलंय चांगलं। आता हे दादासाहेब एकदम पिऊन गार झाले ना की त्यांच्याकडून सगळं काढून घेते की हे नेमके कोण आहेत। मला बी आत्ताच काढा मारायचं होतं का?
ए अरे कुठल्या मुहूर्तावर फोन करून राहिलास रे? नाहीतर काय, अरे अजून दारूचा एक घोट बी नाही घेतलो की तुलतलायस. ते तू मला शिकू नकोस रे. ह्यो दादासाहेब सगळ्या जगाला कोळून प्यालो आणि तू मला शिकवतायस. ठेव फोन ठेव. तू बे तू बाबा हे काय ऐकतोय मी? आणि ही भाषा कशी काय येते तुम्हाला? अरे 20 वर्ष घराच्या बाहेर होतो मी आणि भाषा नाही शिकणार का बे? अरे बापरे, आजी दादा, अहो तुमच्या रूम मधून आवाज आला का? मला तर असंच वाटतंय तुमच्याच रूम मधून आवाज आला. अहो बघा जरा जाऊन, काही महत्वाचं पडलं असेल तर. अहो तुमचं नवीन एक्सपेरिमेंट प्रोजेक्ट पडला असेल. जा जा. बाबा मी आलोच लगेच. ये लवकर हा. ये, लवकर ये. सावकाश जा, लवकर ये. वा बाई, काय मस्त भजी बनवतात तू. बरं मी इथं बसू का? बस 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 बसा, खाली बसा. सुनबाई खाली बसा. हा अहो, असं कोणी कौतुक केलं तर समाधान वाटतं ना. अहो तुम्हाला तर मी खूप चांगलं चुंगलं काय काय करून खाऊ घाले. काय बोलते? जयसिंगाची सून बाकी जगास मस्त चकना भजी. अहो आता तुम्ही एवढ्या वर्ष घरापासून लांब राहिलाय, आता तिथं काय खाल्लं काय नाही काय माहित ना. आता तुम्ही घरी आलात ना परत, आता बघा तुम्हाला कसं छान मस्त खाऊ घालते मी. हे बाकी तू माझ्या अगदी मनातलं बोलली. हा असं विचारती उर्मिला नाही करत. केसभर गाजरा आणि गावभर नाजरा असते तिच्या. हो ना. जाऊ द्या, असू द्या. तुम्ही मला सांगत जा काय खायचं असलं तर, मी बनवत जाईल तुमच्यासाठी. तुला सांगतो, मी जेव्हा निपणीला होतो ना, तिथं अशीच एक ताई होती. ती मला अशी भजी बनवून द्यायची. काय मस्त लागायची भजी तिच्या. कुठं? निपाणीला? हा ते तुम्ही निपाणीला राहत होतात ते माहित नव्हतं ना मला. बर बर. अगं काय करणार, तुझ्या सासऱ्याने म्हणजे जयसिंगानं मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. मला जा, आणि दूर दूर लांब लांब गेलो, निपाणीपर्यंत गेलो आणि तिकडेच बसलो. काय सांगता, निपाणीला? हा अहो निपाणीला तर खूप वेळा गेली की मी. ते काय आहे, माझी मावशी राहते तिथे.